नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण MPSC पॅटर्ननुसार तलाठी भरती 2026करिता काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत. हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे असतील. तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष खालीलपैकी कोण होत्या? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, ॲनी बेझंट. तर पहा, 1917मध्ये कधी? सन 1917मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून ॲनी बेझंट यांची निवड करण्यात आलेली होती. तसेच पहा, सन 1916मध्ये सन 1916मध्ये लोकमान्य टिळकासह ॲनी बेझंट यांनी होम रूल लीगची सुरुवात केलेली होती. प्रश्न क्रमांक दुसरा, जपानला मागे टाकत भारत जगातली कितवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, चौथी. तर पहा, जपानला मागे टाकत भारत जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ही बनलेली आहे. तर पहिली जगातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था कोणती आहे? तर ती अमेरिका हा देश आहे. कोणता? अमेरिका अर्थव्यवस्थेमध्ये. दुसरी कोणती आहे? तर ती चीन आहे. दुसरा देश कोणता आहे? चीन. आणि तिसरा देश कोणता आहे? तर तो जर्मनी. तिसरा देश जर्मनी हा अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि चौथ्या क्रमांकावर आपला भारत देश आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, रवींद्रनाथ टागोरांनी नव्या युगाचे अग्रेसर कोणाला म्हटलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2, राजाराम मोहन रॉय. तर पहा, रवींद्रनाथ टागोर यांनी नव्या युगाचे अग्रेसर म्हणून राजाराम मोहन रॉय यांना म्हटलेले आहे. प्रश्न क्रमांक चौथा, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल अशी तरतूद आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2, कलम 153. तर आपल्या भारतीय संविधानाच्या कलम 153 या कलमानुसार प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल अशी तरतूद ही त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तसेच पहा, कलम 155 हे जे कलम आहे, तर या कलमान्वये राज्याच्या राज्यपाल पदाची नियुक्ती केली जाते. आणि कलम 161 हे जे कलम आहे, तर हे या कलमाद्वारे राज्यपालांना क्षमादान देण्याचा अधिकार प्राप्त होतो. प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणती वनस्पती ही कीटकभक्षी वनस्पती म्हणून ओळखली जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3, घटपर्णी. तर पहा, घटपर्णी या वनस्पतीला वनस्पती कीटकभक्षी म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 6, पालकचे सामुद्रधुनी व मन्नारचे आखात यामुळे डॅश हे 2 देश वेगळे झालेले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, भारत आणि श्रीलंका. तर पालकचे सामुद्रधुनी आणि मन्नारचे आखात यामुळे पहा, भारत व श्रीलंका हे 2 देश वेगळे झालेले आहेत. जे की पालकचे सामुद्रधुनी हे जे आहे, तर ते भारताचे तामिळनाडू हे जे राज्य आहे, कोणतं? तामिळनाडू हे राज्य आणि श्रीलंकेचे जाफना हा जिल्हा, श्रीलंकेचा जाफना हा जिल्हा यांमध्ये आहे. काय आहे? तर ते पालकची सामुद्रधुनी. प्रश्न क्रमांक 7, भारताचे पहिले कायदेविषयक अधिकारी फर्स्ट लॉ ऑफिसर ऑफ इंडिया म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, ॲटर्नी जनरल ऑफ इंडिया म्हणजेच भारताचे महान्यायवादी. महान्यायवादी. तर भारताचे पहिले कायदेविषयक अधिकारी म्हणून ॲटर्नी जनरल ऑफ इंडियाला ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 8, पेरियार राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर पेरियार हे जे राष्ट्रीय उद्यान आहे, तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2, केरळ. कोणत्या? केरळ या राज्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 9, शेटजी भाटजी चीळ किंवा बहुजनाची बाजू मांडणारे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते?
या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 दीनबंधू. तर पहा शेटजी भाटजी चीळ किंवा बहुजनाची बाजू मांडणारे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र हे पहा दीनबंधू होते. कोणते होते? दीनबंधू. जे की दीनबंधू या वृत्तपत्राचे संस्थापक कोण होते तर ते कृष्णराव भालेराव. कोण होते? कृष्णराव भालेराव. कृष्णराव भालेराव हे दीनबंधू या वृत्तपत्राचे संस्थापक होते. जे की दीनबंधू हे जे वृत्तपत्र आहे तर ते केव्हा सुरुवात केलेली होती तर ती जानेवारी 1877 मध्ये दीनबंधू हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केलेले होते. प्रश्न क्रमांक 10 महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला सातपुडा पर्वतश्रेणी व गळना डोंगर पसरलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 उत्तर. तर महाराष्ट्राच्या पहा उत्तर दिशेला सातपुडा पर्वतश्रेणी व गळना डोंगर पसरलेले आहे. प्रश्न क्रमांक 11 मानवी शरीरात पित्त म्हणजेच बिलेची निर्मिती खालीलपैकी कोणत्या अवयवात होते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 यकृत. यालाच पहा लिव्हर या नावाने ओळखले जाते. तर आपल्या मानवी शरीरामध्ये पित्ताची जी निर्मिती होती तर ती यकृत या अवयवामध्ये होते. प्रश्न क्रमांक 12 भारताचे ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया म्हणून कोणाला ओळखले जाते? तर भारताचे ग्रँड ओल्ड मॅन म्हणून पहा ऑप्शन क्रमांक 4 दादाभाई नौरोजी. कोणाला ओळखले जाते? दादाभाई नौरोजी यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 13 खालीलपैकी कोणती नदी ही महाराष्ट्रात खानदेश प्रदेशातून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा तापी. तर तापी ही जी नदी आहे तर ती महाराष्ट्रामध्ये खानदेश प्रदेशातून वाहते. प्रश्न क्रमांक पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षाची नियुक्ती कोण करतो? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा राष्ट्रपती. तर राष्ट्रपती हे जे असतात तर ते राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षाची नियुक्ती करतात. पुढील प्रश्न हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते शास्त्रीय उपकरण वापरले जाते? तर हवेचा दाब मोजण्यासाठी पहा ऑप्शन क्रमांक 4 बॅरोमीटर. काय? बॅरोमीटर हे शास्त्रीय उपकरण वापरले जाते. नेक्स्ट क्वेश्चन बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केलेले होते? तर बारडोली सत्याग्रहाचे जे नेतृत्व होते तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 सरदार वल्लभभाई पटेल. कोणी? सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेले होते. प्रश्न क्रमांक 17 लोणार सरोवर हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील प्रसिद्ध खाऱ्या पाण्याच्या सरोवराची निर्मिती कोणत्या प्रक्रियेतून झालेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 उल्कापातामुळे. तर पहा लोणार हे जे सरोवर आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ते महाराष्ट्रातील बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे. कोणते? बुलढाणा या जिल्ह्यामध्ये असून हे खाऱ्या पाण्याच्या सरोवराची जी निर्मिती झालेली होती तर ती पहा एका उल्कापातामुळे झालेली आहे. प्रश्न क्रमांक 18 संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 19 वनस्पतीशास्त्रामध्ये पेशीच्या अभ्यासाला काय म्हणतात? तर वनस्पतीशास्त्रामध्ये पेशीच्या अभ्यासाला पहा ऑप्शन क्रमांक 1 सायटोलॉजी. काय म्हटले जाते? सायटोलॉजी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 20 सन 1857च्या उठावादरम्यान बेगम हजरत महज यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणाचे नेतृत्व केलेले होते? तर पहा सन 1857च्या उठावादरम्यान बेगम हजरत महस यांनी पहा ऑप्शन क्रमांक 2 लखनौ. काय? लखनौ या ठिकाणाचे नेतृत्व त्यांनी केलेले होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा रत्नागिरी. तर जैतापूर हा जो अणुऊर्जा प्रकल्प आहे तर ते महाराष्ट्रातील रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये प्रस्तावित आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताच्या नियंत्रक आणि महालेखापरीक्षक म्हणजे CAG पदाची मुदत किती वर्षाची असते? तर पहा ऑप्शन क्रमांक 2 6 वर्ष किंवा 65
वर्षे वयापर्यंत. तर भारताच्या नियंत्रक आणि महालेखापरीक्षक पदाची जी मुदत असते तर ती 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयापर्यंत असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रक्त गोठवण्यास ब्लड क्लोटिंग जास्त वेळ लागतो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 जीवनसत्व के म्हणजेच व्हिटॅमिन के. तर पहा, जीवनसत्व के या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रक्त गोठवण्यास जास्त वेळ लागतो. पुढील प्रश्न, आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी कोणत्या वर्षी केलेली होती? तर पहा, आर्य समाजाची स्थापना कोणी केलेली आहे तर ती स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली होती आर्य समाजाची स्थापना. तरी आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केव्हा केलेली आहे तर ती ऑप्शन क्रमांक 1 पहा, सन 1875मध्ये. कधी? सन 1875मध्ये केलेली होती. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात सर्वाधिक सिंचन क्षेत्र कोणत्या साधनाद्वारे होते? तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जे सिंचन क्षेत्र आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1 विहिरी आणि कुंपण नलिका. काय? विहिरी आणि कुंपण नलिका या साधनाद्वारे होते. पुढचा प्रश्न आहे पहा, भारतीय संविधानाच्या कलम 32ला संविधानाचा आत्मा व हृदय असे कोणी म्हटलेले आहे? तर पहा, आपल्या भारतीय संविधानाच्या कलम 32ला संविधानाचा आत्मा आणि हृदय असे ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोणी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलेले आहे. पुढील प्रश्न, भारतीय असंतोषाचे जनक म्हणून लोकमान्य टिळकांचा गौरव कोणी केलेला होता? तर भारतीय असंतोषाचे जनक म्हणून लोकमान्य टिळकांचा जो गौरव होता तर तो पहा ऑप्शन क्रमांक 2 व्हॅलेंटाईन चिरोल यांनी. कोणी? व्हॅलेंटाईन चिरोल यांनी केलेला होता. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती खाडी ही सर्वात उत्तरेकडे आहे? तर महाराष्ट्रातील पहा ऑप्शन क्रमांक 3 डहाणू खाडी. काय? महाराष्ट्रातील डहाणू ही जी खाडी आहे तर ती सर्वात उत्तरेकडे आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपन यांना भारतामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाचे जनक म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अमोनिया तयार करण्याच्या हॅबर पद्धतीमध्ये उत्प्रेरक म्हणून कशाचा वापर केला जातो? तर पहा, अमोनिया तयार करण्याच्या हॅबर पद्धतीमध्ये उत्प्रेरक म्हणून पहा ऑप्शन क्रमांक 2 लोह. काय? लोह म्हणजेच आयरन. आयरनचा वापर केला जातो. पुढील प्रश्न, गोदावरी आणि भीमा नद्याचे जलविभाजन खालीलपैकी कोणत्या डोंगरांमुळे होते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, हरिश्चंद्र आणि बालाघाट डोंगर या डोंगरामुळे होते. पुढील प्रश्न आहे, भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्त्वे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स कोणत्या देशाच्या संविधानातून घेण्यात आलेली आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, आयर्लंड. काय? आयर्लंड या देशाच्या संविधानातून मार्गदर्शक तत्त्वे घेण्यात आलेली आहेत. पुढील प्रश्न, मानवी डोळ्याचा कोणता भाग हा डोळ्याचा रंग ठरवण्यास मदत करतो? तर पहा, आपल्या मानवी डोळ्याचा ऑप्शन क्रमांक 3 आयरिस, त्यालाच बुबुळ असे म्हटले जाते. तर आयरिस हा जो भाग आहे तर तो डोळ्याचा रंग ठरवण्यास मदत करते. नेक्स्ट क्वेश्चन, गोपाळ गणेश आगरकर यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, सुधारक. तर गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केलेले होते. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा हा पहा ऑप्शन क्रमांक 3 अहिल्यानगर हा जिल्हा आहे. पुढील प्रश्न आहे, संसदेच्या 2 अधिवेशनामधील कमाल अंतर किती महिन्यापेक्षा जास्त असू नये? तर संसदेच्या 2 अधिवेशनामधील कमाल अंतर जे आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3 6 महिने. काय? 6 महिनेपेक्षा जास्त असू नये. पुढील प्रश्न आहे, पेशीचा ऊर्जा केंद्र पॉवर हाऊस ऑफ द सेल म्हणून कोणती अंगिका ओळखली जाते? तर पेशीचा ऊर्जा केंद्र म्हणून पहा ऑप्शन क्रमांक 2 मायटोकॉन्ड्रिया. काय? मायटोकॉन्ड्रिया
यालाच पहा कणसूत्र म्हटले जाते. काय म्हटले जाते? कणसूत्र. तर ही अंगिका ओळखली जाते. पुढील प्रश्न, गांधी इर्विन करार कोणत्या वर्षी झालेला होता? तर गांधी इर्विन हा जो करार होता तर तो पहा ऑप्शन क्रमांक 3 1931. काय? 1931 या वर्षी झालेला होता. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर महाराष्ट्रातील तोरणमाळ हे जे थंड हवेचे ठिकाण आहे तर ते ऑप्शन क्रमांक 1 नंदुरबार. काय? नंदुरबार या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, भारतीय संविधानात पहिली घटना दुरुस्ती कधी करण्यात आलेली होती? तर आपल्या भारतीय संविधानामध्ये पहिली जी घटना दुरुस्ती होती तर ती ऑप्शन क्रमांक 2 1951. काय? 1951 या वर्षी करण्यात आलेली होती. नेक्स्ट क्वेश्चन, पाण्याचे अतिशीतीकरण रोखण्यासाठी किंवा पाण्याचे बाष्पीभवन कमी करण्यासाठी वनस्पती कोणता हार्मोन तयार करतात? तर पहा, पाण्याचे अतिशीतीकरण रोखण्यासाठी किंवा पाण्याचे बाष्पीभवन कमी करण्यासाठी वनस्पती जे आहेत तर ते ऑप्शन क्रमांक 3 ॲब्सिसिक ॲसिड. काय? ॲब्सिसिक ॲसिड हे हार्मोन्स तयार करतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सन 1857चा उठाव म्हणजे शिपायांचे बंड नसून तो पहिला स्वातंत्र्य समर होता असे कोणी म्हटलेले आहे? तर असे पहा ऑप्शन क्रमांक 2 वि. सावरकर म्हणजेच विनोबा दामोदर सावरकर यांनी म्हटलेले होते. पुढील प्रश्न, कोयना धरणाच्या जलाशयाला काय नाव देण्यात आलेले आहे? तर कोयना धरणाच्या जलाशयाला पहा ऑप्शन क्रमांक 1 शिवसागर. काय? शिवसागर हे नाव देण्यात आलेले आहे. पुढील प्रश्न, भारतातील सुपर कॅम्प्युटरचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर भारतातील सुपर कॅम्प्युटरचे जनक म्हणून पहा ऑप्शन क्रमांक 2 विजय भटकर यांना ओळखले जाते. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या वायूला हसविणारा वायू लाफिंग गॅस म्हणून ओळखले जाते? तर लाफिंग गॅस म्हणून पहा ऑप्शन क्रमांक 1 नायट्रस ऑक्साईड. काय? नायट्रस ऑक्साईडला ओळखले जाते. नेक्स्ट क्वेश्चन, भारतामध्ये हरित क्रांतीची सुरुवात कोणत्या दशकात झालेली होती? तर भारतामध्ये हरित क्रांतीची जी सुरुवात होती तर ती पहा ऑप्शन क्रमांक 2 1960. काय? 1960चे दशक या दशकात झालेली होती. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमाअंतर्गत भारतामध्ये निवडणूक आयोगाची तरतूद केलेली आहे? तर आपल्या भारतीय संविधानाच्या पहा ऑप्शन क्रमांक 1 कलम 324. काय? कलम 324 या कलमाअंतर्गत भारतामध्ये निवडणूक आयोगाची तरतूद ही करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न, सार्वजनिक काका म्हणून कोणाला ओळखले जाते? तर सार्वजनिक काका म्हणून पहा ऑप्शन क्रमांक 1 गणेश वासुदेव जोशी. कोणाला? गणेश वासुदेव जोशी यांना ओळखले जाते. पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्रातील तलावाचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते? तर महाराष्ट्रातील तलावाचा जिल्हा म्हणून पहा ऑप्शन क्रमांक 1 भंडारा. काय? भंडारा या जिल्ह्यास ओळखले जाते. पुढील प्रश्न, आधुनिक आवर्त सारणीमध्ये मॉडर्न पेरियोडिक टेबल्स मूलद्रव्ये कशाच्या आधारावर मांडलेली आहेत? तर कशाच्या आधारावर मांडलेली आहे तर ती ऑप्शन क्रमांक 2 पहा अणुअंक ॲटोमिक नंबर याच्या आधारावर मांडलेली आहे.